Hello friend, today we'll discuss about lecture number 41. Trigonometric function. Problem depend on inverse trigonometric function. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या चॅप्टरमधलं शेवटचं लेक्चर घेत आहे. यामध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे प्रॉब्लेम पाहते. यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टीचा अभ्यास करायचा आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच पाहायची आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करायचे. पहा बरं प्रॉब्लेम नंबर 30. एकदा सगळेजण माझ्यासोबत रीड करा. 2 टाइम्स साइन इन्व्हर्स 3/5 इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 24/7 हे आपल्याला शोधात करायचं आहे. आता यामध्ये आपण एक चर्चा केली होती की दिलेल्या प्रॉब्लेममध्ये सर्व साइन, सर्व कॉस किंवा सर्व टॅन लागतात. या प्रॉब्लेममध्ये एक साइन, एक टॅन, एक कॉस, एक टॅन किंवा 2 साइन कॉस आणि एक टॅन जर आलेला असेल तर अशा गणितामध्ये आपल्याला साइन किंवा कॉसपासून टॅन कन्वर्ट करायचा असतो आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. चला मग पहा प्रॉब्लेम नंबर 30. 2 टाइम्स साइन इन्व्हर्स 3/5 इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 24/7. आता आपण जे डिस्कशन केलं त्याच्यानुसार आपल्याला या साइन इन्व्हर्स एक्सला कन्वर्ट करायचं आहे टॅन इन्व्हर्समध्ये. लेट पहा, साइन इन्व्हर्स 3/5 मस्ट बी इक्वल टू एक्स. साइन इन्व्हर्स 3/5 याची किंमत तुमची एक्स आहे. याला इक्वेशन 1 म्हणा. टेकिंग साइन टू बोथ साईड हे लिहिण्याची गरज नाही. इथं साइन ऑफ साइन इन्व्हर्स आलं तिथे इथे तुमचं साइन एक्स मस्ट बी इक्वल टू 3/5. वी नो द व्हॅल्यू ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स, ही स्टेप तुम्हाला समजली असेल. मस्ट बी इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स 1 मायनस 9/25. 25 मायनस 9 अपॉन 25 मस्ट बी इक्वल टू 16/25. दिलेल्या गणितामध्ये कॉस स्क्वेअर एक्सची किंमत 16/25 आली. दॅट इज कॉस एक्स इज इक्वल टू 4/5. बऱ्याच वेळेस आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला म्हणजे प्रश्न पडतो की बॉस सर इथलं प्लस मायनस का घेत नाही, मायनस टर्म का घेत नाही. आपल्याला बॅलन्स करण्यासाठी त्या ठिकाणी मायनस घेत नाही, ते टाकून पाहणं पडते. शक्यतोवर शो दॅट टू दॅटमध्ये आपल्याला मायनस घेण्याची गरज पडत नाही. ही टेक्निक आहे चेक करायची. साइन एक्स तयार झाला, कॉस एक्स तयार झाला. आता तुम्हाला पाहिजे टॅन एक्स. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ टॅन एक्स मस्ट बी इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन एक्स? साइन एक्स इज नथिंग बट 3/5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस एक्स? Cos x is nothing but 4/5. 5 ला 5 get cancel, must be equal to 3/4. म्हणजे the value of tan x must be equal to 3/4 implies that x is equal to tan inverse 3/4. गरज पडली तर मी x ची किंमत चेक करतो, नाही तर नाही केली तरी चालते. मी पहिले sin x तयार केला, मग cos x तयार केला, मग tan x तयार केला. बरं आता काय झालं माहिती आहे का, आतापर्यंतचे प्रॉब्लेम कसे होते तुमचे साइन कॉस टॅनचे. समजा एक साइन आणि एक टॅनमध्ये दिलेला जर असेल तर जर तुमचा टॅन डेव्हलप झाला तर डायरेक्ट LHS बरोबर RHS येत होतं. या गणितामध्ये ही किंमत आणि ही किंमत बॅलन्स झाली नाही. आपल्या मनाला वाईट वाटलं, यार आपला प्रॉब्लेम चुकला. काही चुकला नाही. या गणितामध्ये वेगळ्या टेक्निक यूज करायची आहे. वेगळी टेक्निक कोणची यूज करायची आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. आता मला याच्यावरून ही टर्म डेव्हलप करायची आहे. मग आता तर मला काय करणं पडतं, मल्टिपल अँगल यूज करणं पडतो. tan 2x must be equal to 2 tan x upon 1 minus tan square x. तुम्ही शिकलेले tan 2x ची किंमत must be equal to 2 tan x upon 1 minus tan square x. 2 जसाच्या तसा. what is the actual value of tan x? tan x is nothing but 3/4 upon 1 minus 9/16. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा 16. इथे किती आला पहा, बेदुनी 4. इथं आलेले तुमचा 3/2 अपॉन 16 मायनस 9/16. आता कॅल्क्युलेशन एकदम शांततेने करायचे. लक्ष द्या कसं झालं या ठिकाणी. 3/2 इंटू 16/16 मधून 9 गेले 7. इथे किती झाले तुमचे 8. 8 इंटू 3 किती आलं 24/7. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ टॅन 2x मस्ट बी इक्वल टू 24/7. डबल मुलांना प्रश्न पडला सर LHS बरोबर RHS आलेलं नाही, चिंता कशाला करतात. इथं तुमचं टॅन इन्व्हर्स 24/7 आहे ना. टेकिंग टॅन इन्व्हर्स टू बोथ साईड 2x मस्ट बी इक्वल टू टॅन इन्व्हर्स 24/7. 2x must be equal to tan inverse 24/7. Form equation 1
इक्वेशन 1 वरून तुमच्या मनात काय विचार आला पहा, 2 जसाच्या तसा एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची, साइन इनवर्स 3/5, साइन इनवर्स 3/5 मस्ट बी इक्वल टू tan इनवर्स 24/7, दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. दिलेला प्रॉब्लेम तयार झाला. आता सरांनी शिकवल्यानंतर तर इझी कोणालाही समजतो, पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये याची सुरुवात करणं एकदम डिफिकल्ट आहे, एकदम हार्ड असते. पण आपली प्रॅक्टिस लय महत्त्वाची आहे. दिलेला प्रॉब्लेम जसा बोर्डवर आला तसा एक साईन एक टॅन आला, मनात पूर्ण विचार आला पाहिजे. एक तर सर्व टॅन लागतील किंवा सर्व साईन लागतील किंवा सर्व कॉस लागतील. ऑड टर्म आल्या म्हणजे मी काय केलं, साईन इनवर्सला एक्स म्हटलं, साईन एक्स तयार केला, त्यावरून कॉस एक्स तयार केला, त्यावरून टॅन एक्स तयार केला, मग टॅन एक्स तयार केल्यानंतर डायरेक्ट हे उत्तर यायला पाहिजे होतं, पण हे उत्तर आलेलं नाही. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये नवीन टेक्निक आहे मित्रांनो. आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम आहे ते स्टार केले त्याच्यावरून डायरेक्ट उत्तर येत होतं. इथं अँगल 24/7 आहे, 3/4 वरून 24/7 करणे एक डिफिकल्ट टार्गेट आहे, लक्षात ठेवा. याला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला मदत करतात मल्टिपल अँगल. आता त्या दिवशी तुम्हाला एक्झाममध्ये कसं आठवण मल्टिपल अँगल, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे. प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम आहे की या ठिकाणी 3/4 वरून याला कन्वर्ट करायचं म्हणजे tan 2x यूज करायचा. व्हॉट इज tan 2 थीटा, 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. किंमत टाकली, याचं उत्तर 24/7 आलं. याच्या पुढं सांगायचीच गरज नाही. मला हा या ठिकाणी 2x आलेला आहे, मला इन्व्हर्स पाहिजे, टेकिंग tan इन्व्हर्स टू बोथ साईड. 2x बरोबर tan इन्व्हर्स 24/7. 2 जसाच्या तसा इक्वेशन 1 वरून व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x, साइन इन्व्हर्स 3/5, दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS किंवा शो दॅट. इथे LHS RHS आणलाच नाही, अशा प्रकारे तुम्ही शो दॅट शिकलेले आहे. आता असंच इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे 31. 30मध्ये वेगळा विचार होता, 31मध्ये एकदम सिम्पल आहे. टॅन आणि कॉट आर रेसिप्रोकल टू इच अदर. तर हे शिकवायच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रॉपर्टी विचारतो, पहा तुम्हाला माहिती आहे का. टॅन इन्व्हर्स 1/x असेल तर याला कॉट इन्व्हर्स x लिहितात, किंवा कॉट इन्व्हर्स 1/x असेल तर याला तुम्ही टॅन इन्व्हर्स x लिहितात. बस या प्रॉपर्टीच्या मदतीनं 2 मिनिटात मला गणित येणार आहे. पहा, टॅन इन्व्हर्स 1/x असेल तर कॉट इन्व्हर्स x लिहिता, कॉट इन्व्हर्स 1/x असेल तर टॅन इन्व्हर्स x लिहिता. का रे मित्रांनो, कसा प्रॉब्लेम तयार करता पहा. आता मला दोन्हीच्या दोन्ही टर्म टॅन किंवा कॉटमध्येच लागणार आहे. आता कॉटची तर प्रॉपर्टी नाही, टॅनची आहे, तर मी असं म्हणतो हिअर बट पहा, कॉट इन्व्हर्स 1/3 मस्ट बी इक्वल टू टॅन इन्व्हर्स x बाय प्रॉपर्टी. बाय काय तुमचं प्रॉपर्टी. म्हणजे कॉट इन्व्हर्स 1/3 बरोबर किती आलं, टॅन इन्व्हर्स 3. नंतर दुसरं किती आलं पहा, कॉट इन्व्हर्स 3/4 मस्ट बी इक्वल टू टॅन इन्व्हर्स 4/3. ह्या दोन्ही टर्म प्रॉपर्टीनं तयार झाल्या. गणिताला हातही लावला नाही. आता मी LHS स्ट्रीट करतो, लेफ्ट हँड साईड मस्ट बी इक्वल टू टॅन इन्व्हर्स कॉट इन्व्हर्स काय पहा मित्रांनो 1/3 मायनस टॅन इन्व्हर्स 1/3. आत्ता आपण डिस्कशन केलेलं आहे, व्हॉट इज टॅन इन्व्हर्स 1/3, टॅन इन्व्हर्स 3. असं का केलं, टॅनची प्रॉपर्टी म्हणून, कॉटची प्रॉपर्टी नाहीच आहे. म्हणजे इथं कोण आलं तुमचं टॅन इन्व्हर्स 3 मायनस टॅन इन्व्हर्स 1/3 झालं, करेक्ट आहे. आता बाय युझिंग द प्रॉपर्टी, कोणची प्रॉपर्टी पहा बरं, बाय युझिंग द प्रॉपर्टी. इथं तुम्हाला इथं लिहायचं आहे बाय प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी मित्रांनो, टॅन इन्व्हर्स x मायनस टॅन इन्व्हर्स y. हे रेड पेन याच्यासाठीच असतो. टॅन इन्व्हर्स x मायनस टॅन इन्व्हर्स y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स x मायनस y अपॉन 1 + xy. म्हणजे इथं कोण आलं पहा, टॅन इन्व्हर्स 3 मायनस 1/3 अपॉन 1 + 3 × 1/3. 3ला 3 गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे तुमचं टॅन इन्व्हर्स 9 - 1 अपॉन 3 अपॉन 2. अपॉन किती आलेलं आहे तुमचा 2. पहा लास्ट स्टेपमध्ये कोण भेटून राहिलं तुम्हाला, टॅन इन्व्हर्स 8/3 बरोबर आहे इंटू 2 इंटू कोण आलं तुमचं 2. 2 वरती जाणार नाही आहे, 8/3 इंटू 2 आलेलं आहे. म्हणजे इथे किती आलेलं आहे तुमचं 4. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे तुमचं टॅन इन्व्हर्स 4/3. बट सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन इन्व्हर्स 4/3, कॉट इन्व्हर्स 3/4.
This value must be equal to cot inverse 3/4, that is LHS must be equal to RHS. म्हणजे दिलेल्या गणितामध्ये LHS आणि RHS दोन्हीच्या दोन्ही टर्म कशा आल्या तुमच्या सेम, दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. म्हणजे इथे LHS आणि RHS सेम आलेला आहे. पहा cot इनवर्स 1/3 tan इनवर्स 3, cot इनवर्स 3/4 tan इनवर्स 4/3. प्रॉपर्टी यूज केली tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y, x मायनस y 1 प्लस xy. रिक्वायर्ड आन्सर LHS मस्ट बी इक्वल टू RHS. प्रॉब्लेम नंबर 32 सुद्धा तुमचा एकदम महत्त्वाचा आणि सोपा असा प्रॉब्लेम आहे. प्रॉपर्टीवर डिपेंड आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर्टी यायला पाहिजे. चला इथं तुम्हाला प्रॉपर्टी चेक करायची आहे. प्रॉपर्टी चेक करण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही रफमध्ये जर देऊ शकले तर उत्तर ताबडतोब तयार होणार तुमच्या एका मिनिटात. पहा पहिली प्रॉपर्टी टॅन इनवर्सची कोणची आहे पहा. टॅन इनवर्स एक्सच्या दोन प्रॉपर्टी आहे. जर समजा टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय असेल आणि यामध्ये एक्स कॉमा वाय ग्रेटर दॅन 0 असेल आणि एक्स वाय ग्रेटर दॅन 1 असला तर इथं पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय येतो. पण जर समजा या ठिकाणी एक्स वायची किंमत लेस दॅन 1 असेल तर मग अशा वेळेस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय अशी व्हॅल्यू येते. मग चला प्रॉपर्टी माहीत आहे, प्रॉब्लेम सॉल्व करू. लेट म्हणू. प्रॉब्लेममधला LHS साठी आपण एक एक टर्म तयार करू. पहा टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 डायरेक्ट बाय इन द प्रॉपर्टी. काय आलं सांगा बा. एक्स वाय म्हणजे किती 1 × 2 म्हणजे एक्स वाय इज ग्रेटर दॅन 1. याची किंमत 1पेक्षा मोठी आली. डायरेक्ट उत्तर काय आलं पहा. टॅन इनवर्स 1 + 2 अपॉन 1 मायनस 1 × 2. उत्तर काय आलं पहा इथं. टॅन इनवर्स 3/1 बरोबर टॅन इनवर्स 3 याला लिहिलं बाय प्रॉपर्टी. मी प्रॉपर्ट्या रफमध्ये लिहिल्यामुळे इथं लिहून दाखवल्या नाही. इथं काय केलं पहा. देअरफॉर LHS मस्ट बी इक्वल टू. पहा LHS मस्ट बी इक्वल टू. प्रॉपर्टीमध्ये एक चूक केलेली आहे. पाय प्लस पाहिजे मला इथं. इथं प्लस पाय आलं माझं प्रॉपर्टी. इथं सुद्धा काय आलं माझं प्लस पाय. पाय प्लस टॅन इनवर्स. इथं आलं माझं पाय प्लस. पहा मित्रांनो टॅन इनवर्स 3 अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आता माझ्या प्रॉब्लेममध्ये LHS दिलेला आहे. मग LHSमध्ये काय आलं पहा. टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 प्लस टॅन इनवर्स किती आला 3. बोला टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 किती आला. इथं आला पाय प्लस टॅन इनवर्स 3. पहा याची येणारी जी किंमत आहे ती आली माझी पाय प्लस टॅन इनवर्स 3. मला एकदा साईन चेक करायची आहे. साईन बरोबर आहे का माझी इथं. साईन जर बरोबर असेल तर माझं गणित बरोबर येईल आणि माझं गणित बरोबर येणार नाही. मग इथं टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 3 आलेलं आहे. हां डबल चूक केलेली आहे पहा. इथं 1 मायनस 2 म्हणजे इथं -1 आलेलं आहे. किती आलेलं आहे -1. याचं उत्तर किती येईल तुमचं. इथं तुमचं मायनस येईल. या ठिकाणी सुद्धा काय येईल तुमचं मायनस. प्लस काय येईल टॅन इनवर्स 3. पहा डबल एकदा पहा. याचं आलं 1 मधून -2 गेले -1 आलं. पाय मायनस टॅन इनवर्स 3 आलं. इथं टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 पाय मायनस टॅन इनवर्स 3. टॅन इनवर्स 3 टॅन इनवर्स 3 गेट कॅन्सल. मस्ट बी इक्वल टू पाय दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. गणित लहान आहे. काही जर तुम्हाला डिफिकल्टी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. काहीच केलं नाही. या दोघांच्या किमती घेतल्या इथे यूज केल्या. इथं तुमचं -1 आलं. किंमत टाकली. LHS मस्ट बी इक्वल टू RHS. चला मित्रांनो शेवटचा वेगळा प्रॉब्लेम शो दॅट. पहा बोर्डवर 33 9π/8 - 9/4 साइन इनवर्स 1/3 इज इक्वल टू 9/4 साइन इनवर्स 2√2 अपॉन 3. आपल्याला हा शो दॅट करायचा आहे. या प्रॉब्लेमचा जो लूक आहे तो फक्त जरा ऑड आहे. पण तसा जर विचार केला तर प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. जर तुम्ही 9π/8 जर काढून टाकले आणि बाकीच्या प्रॉब्लेमचा जर विचार केला तर हा प्रॉब्लेम आपण अगोदर झालेला आहे. आपण आत्ताच म्हटलेलं आहे ज्या ज्या प्रॉब्लेममध्ये दोन्ही साईन असतात दोन्ही कॉस असतात किंवा एक साईन एक टॅन असतो किंवा एक कॉस एक टॅन असतो याच्याविषयी चर्चा आपली सगळी झालेली आहे. या गणितामध्ये 2 साईन वेगवेगळ्या अँगलनं रिप्रेझेंट करून राहिलेले. अशा गणितामध्ये एकाला एक्स म्हणायचं एकाला वाय म्हणायचं. साईन कंपाऊंड अँगल यूज करायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा.
साईन इन्वर्स 1/3ला मी एक्स म्हणू शकतो, साईन इन्वर्स 2√2/3ला मी वाय म्हणू शकतो आणि कंपाऊंड अँगलला याला बरोबर आणण्याचा प्रयत्न करू शकतो. फक्त याचा 9π/8 वेगळं आहे, ते कसं करायचं त्याचा विचार नंतर करू. पहिले बोर्डवर पहा, आपण या गणितामध्ये साईन इन्वर्स 1/3ला एक्स म्हणा, म्हणजे साईन एक्स बरोबर 1/3 आला, म्हणजे कॉस एक्स बरोबर कोण असेल सांगा, कॉस स्क्वेअर एक्स मस्ट बी इक्वल टू बोला साईन स्क्वेअर एक्स मायनस 1/9 मस्ट बी इक्वल टू 8/9 आलेला आहे तुमचा. मग 8/9 आला म्हणजे कॉस एक्स बरोबर कोण आला तुमचा, आता 8/9 आल्यावर तुमचा रूटमध्ये 8/9 येतो, रूटमध्ये 8/9ला तुम्ही इथं 4 × 2/9 लिहितात, म्हणजे त्याला आपण 2√2/3 लिहिलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की कॉस एक्सची किंमत 2√2/3 अशी आलेली आहे. माझ्या साईन एक्सची किंमत 1/3 आलेली आहे. डबल एकदा चेक करा, साईन एक्स बरोबर 1/3, कॉस स्क्वेअर एक्स बरोबर 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स 1 मायनस 1/9, 9मधून 1 गेला 8/9, 8/9 म्हणजे 4 × 2 म्हणजे 2√2/3 साईन एक्स आणि कॉस एक्स तयार झालेला आहे. आता ऑड टर्म कोणची आहे पहा, ऑड अँगल तुमचा चेक करा. हा पहिल्याला तुम्ही एक्स म्हटलं या पहिल्या टर्मला, जर तुम्ही याला एक्स म्हटलं याला तुम्ही काय म्हणणार आहे वाय, मग चला वायची किंमत काढणार आपण. हा एक्स झाला, हा वाय झाला, तर आपण वायविषयी स्वतंत्र चर्चा करू. कशी स्वतंत्र चर्चा करायची पहा, साईन इन्व्हर्स 2√2/3 मस्ट बी इक्वल टू वाय, that is implies that the value of sin y must be equal to 2√2/3. गणितामध्ये जे दोन गोल राऊंड केलेले याला एक्स आणि वाय म्हटलं, एक्स वरून साईन एक्स आणि कॉस एक्स तयार केला. तुम्ही म्हणता टॅन काढा, इथं टॅन नाहीच तर कशाला काढायचं आपल्याला. मग आपण काय केलं, दुसऱ्याला वाय म्हटलं, साईन वाय तयार केला. चला कॉस वाय तयार करून दाखवा. इथं कोण आलं पहा तुमचं, कॉस स्क्वेअर वाय मस्ट बी इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर वाय मस्ट बी इक्वल टू 1 मायनस 2√2/3चा स्क्वेअर. इथं आलेलं आहे 1 मायनस √2चा स्क्वेअर 2 आणि हा 4, हा आला 8/9 म्हणजे 9 मायनस 8/9 म्हणजे हा आला 1/9. द व्हॅल्यू ऑफ कॉस वाय मस्ट बी इक्वल टू 1/3. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साईन वाय माहीत झाला, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये कॉस वाय माहीत झाला, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साईन एक्स माहीत झाला, म्हणजे आपल्याला पूर्ण टर्म आपल्याला रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो माहिती आहे का, या गणितामध्ये हा गोल राऊंड आणि हा गोल राऊंड दोन्हीमध्ये साईन साईन आला, दोन्हीमध्ये कॉस कॉस आला, दोन्हीमध्ये साईन साईन आला, तर कंपाऊंड अँगल यूज करतात. आता कंपाऊंड अँगलमध्ये प्लस घ्यायचं का मायनस साईन घ्यायचं हे मोठं इंटरेस्टेड आहे. तर आपण मागच्या गणितामध्ये सांगत होतो प्लस असेल तर प्लस घ्या, मायनस असेल तर मायनस घ्या. या गणितामध्ये आपल्याला तसं थिंकिंग पॉवर लावता येत नाही. मग या गणितामध्ये एकदा प्लस घेऊन पाहायचं, एकदा मायनस घेऊन पाहायचं, ज्यानं बरोबर आलं ते लिहायचं. तुम्ही सर असं कसं करावं, या गणितामध्ये गणित बोलू शकत नाही आपल्याला. इथं काय करायचं, वी नो बाय युजिंग द कंपाऊंड अँगल, कंपाऊंड अँगलच्या मदतीनं साईन ऑफ एक्स प्लस वाय. तुम्ही सांग सर एक्स प्लस वाय नाही एक्स मायनस वाय घ्या. आता एक्स मायनस वायनं बरोबर येते का एक्स प्लस वाय नाही ते आपल्याला माहीत नाही. मी एकदा प्लस घेऊन पाहतो काय आलं पहा. इथं आलेलं आहे माझा साईन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साईन वाय, साईन ए प्लस बी, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. चला ज्या ज्या किमती तुम्हाला माहिती आहे त्या त्या किमती सबस्टिट्यूट करा. चला बोर्डवर पहा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन एक्स, साईन एक्स मस्ट बी इक्वल टू 1/3 इंटू कॉस वाय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस वाय मस्ट बी इक्वल टू 1/3 प्लस इथं आला तुमचा कॉस एक्स, व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ कॉस एक्स, कॉस एक्स इज नथिंग बट 2√2/3 इंटू साईन वाय. कोण आहे तुमचा साईन वाय, तो सुद्धा तुमचा तोच आहे 2√2 कोणाला 3. ॲडिशन थोड्या शांततेने करा. इथं किती आलेलं आहे पहा, 1 × 1 म्हणजे इथं आलेलं आहे तुमचा 1/9. मल्टिप्लाय करून राहिले तुम्ही, नाही तर उलटं प्रॉब्लेम तयार होईल पहा. इथं आलेला आहे माझा 1/9 प्लस √2 × √2 2 × 2 4 म्हणजे किती 8/9. पहा मित्रांनो किती आलं तुमचं 8/9. डबल एकदा पहा 2 × 2 4 √2 × √2 4 × 2 8 8/9 म्हणजे डिनॉमिनेटर सेम आला. इथे किती आलं तुमचं 9/9 बरोबर किती आलं 1. म्हणजे प्रॉब्लेम काय आला, साईन ऑफ एक्स प्लस वाय मस्ट बी इक्वल टू 1. तर का हो सर आपला प्रूफ तर अलग आहे, गणिते अलग आहे, आपण उत्तराच्या एकदम जवळजवळ आहे मित्रांनो. टेकिंग साईन इनवर्स टू बोथ साईड, पहा साईन इनवर्स ऑफ साईन ऑफ एक्स प्लस वाय मस्ट बी इक्वल टू साईन इनवर्स 1.
साईन इनवर्स साईन गेट कॅन्सल, एक्स प्लस वाय मस्ट बी इक्वल टू साईन इनवर्स 1 म्हणजे किती आलं π/2. किती आलं तुमचं π/2. आता π/2 आल्यानंतर आता मी काय करतो, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये एक्स आणि वायची किमती सबस्टिट्यूट करतो सरळ सरळ, किंवा याला मल्टिप्लाय करतो. तर मी या ठिकाणी दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुमच्या किमती सबस्टिट्यूट करतो. फॉर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, याला इक्वेशन द्या वाटलंच तर याला ए म्हणा. दुसरा जो वाय आहे त्याला तुम्ही साईन इनवर्स 2/√2 म्हणजे वाय, याला बी म्हणा. फॉर्म इक्वेशन ए आणि बी. इक्वेशन ए आणि बी वरून याला मी मेन्शन केलं साईन इनवर्स 1/3 प्लस, इथं कोणाला पहा तुमचं साईन इनवर्स 1/3 प्लस साईन इनवर्स, पहा मित्रांनो, साईन इनवर्स 2√2/3 मस्ट बी इक्वल टू π/2. मग आता गणिताकडे पाहिल्यानंतर असं जाणून राहिलं सर आपलं उत्तर जवळजवळ आलेलं आहे, पण ॲक्युरेट जे पाहिजे ते नाही आलेलं आहे. इथं पहा 9π/8 आहे आणि इथं π/2 आहे. म्हणजे 9π/8 आणि इथं π/2 आहे, म्हणजे कशानं तुम्हाला मल्टिप्लाय करणं पडेल. माझ्या मते तर सरळ सरळ 9/4 मल्टिप्लाय करू. हे बा इथं 9/4 आहे, इथं 9/4 आहे, इथं कुठंच 9/4 नाही. मल्टिप्लाय बोथ साईड, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 9/4. आपण असं म्हणतो मॅथमध्ये बा आपल्याला गणित बोलते, खरंच गणित बोलते पहा. इथपर्यंत आल्यानंतर स्टॉप व्हा. आपल्या गणितामध्ये 9/4 आहे, 9/4 आहे, 9π/8 आहे. गणितामध्ये कोण नाही 9/4, मग बस त्यानं मल्टिप्लाय करा, पहा आन्सर येते का. तर इथं येईल तुमचं 9/4 साईन इनवर्स 1/3 प्लस 9/4 साईन इनवर्स 2√2/3 बरोबर π/2 इंटू 9/4. बरोबर किती आलं π/2 इंटू 9/4. काय आलं पहा प्रॉब्लेममध्ये 9/4 इंटू साईन इनवर्स 1/3 प्लस 9/4 इंटू साईन इनवर्स 2√2/3 बरोबर 9π/8. आता आपला शोधाट पूर्ण झालेला आहे. आता आपल्या गणिताचा लूक जसा पाहिजे तसा प्रॉब्लेम आपल्याला ट्रान्सफर करायचा. आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साईन इनवर्स दिलेलं आहे, म्हणजे मी काय करेल सरळ सरळ या टर्मला शिफ्ट करेल. हा शोधाट आहे बरं, शोधाट पाहून मी काम करणार. इकडे पहा 9/4 साईन इनवर्स 2√2/3 इज इक्वल टू 9π/8 मायनस 9/4 साईन इनवर्स 1/3. हेन्स इट इज प्रूव्ड. हेन्स इट इज काय आहे तुमचा प्रूव्ह. आता पहा दिलेला प्रॉब्लेम एकदम सोपा होता, पण दिलेल्या प्रॉब्लेमचा लूक बदलला होता. जसा आपला लूक चेंज करतो आपण, कधी लग्न कार्यामध्ये वेगळे कपडे घालतो, शाळेमध्ये वेगळे घालतो, जनरल वेगळे घालतो, तसं काय झालं पहा. आतापर्यंतच्या गणितामध्ये साईन दिल्यानंतर आपण कंपाऊंड अँगल यूज करत होतो, सॉल्व्ह करत होतो. हे गणित तेच आहे तुमचं, फक्त त्यानं लूक बदलून टाकला. असा वेगळा घेतला, या ठिकाणी वेगळा घेतला. तुम्हाला वाटलं सर वेगळाच प्रॉब्लेम आहे, पहा एकदा रिवाईज करू. काहीच नवीन नाही. ह्या दोन किमती वेगळ्या, याला एक्स म्हणा, याला वाय म्हणा. साईन एक्स वरून कॉस काढा, साईनवरून कॉस काढा, झालं. कंपाऊंड अँगल यूज करा, दोन्ही साईन आहे, मग या ठिकाणी साईन कंपाऊंड अँगल यूज करायचा. आता फक्त एक प्रश्न पडला, प्लस घेऊ का मायनस घेऊ. एकदा प्लस घेऊन पहा, एकदा मायनस घेऊन पहा. ज्यानं उत्तर आलं तो घ्यायचं. मायनस घेतलं ते उत्तर बॅलन्स होत नाही, प्लस न होते. मग सरनं कंपाऊंड अँगल लिहिला, किमती टाकल्या. इथं लगेच काय आलं, साईन इनवर्स टू बोथ साईड घेतलं, याच्या किमती टाकल्या. इथं आपल्याला थोडं असं वाटलं सर आपलं काही गणित चुकलं का. नाही, गणित बोलते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. इथं 9/4 इथं 9/4 नाही, मल्टिप्लायड केलं 9/4 न. रिक्वायर्ड आन्सर दॅट इज हेन्स इट इज प्रूव्ह. एकदम इंटरेस्टिंग असा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. पहा प्रॉब्लेम नंबर 34. प्रॉब्लेम नंबर 34 तर एकदम सोपा आहे. जर स्टँडर्ड अँगल दिलेले असतील तर एक्स वाय कन्सिडर करायची गरज नाही. सर जीव तोडून बोलले, जर स्टँडर्ड अँगल आलेले असतील तर डायरेक्ट सॉल्व करा, किंवा एक्स वायनं सॉल्व केलं तरी चालते. सहसा एक्स वायनं सॉल्व करू नका. इथं केलं असं तर सांगतो पहा, √3/2 एक्स साईन एक्स बरोबर √3/2 एक्स बरोबर π/3. पहा साईन इनवर्स दोन्ही ठिकाणी √3/2 आलं. हा साईन इनवर्स झाला. दुसरा तुमचा कॉस इनवर्स आला. पहा कॉस इनवर्स √3/2 इज इक्वल टू वाय. आता माझं चुकलं असेल, तुम्ही याला एक्स याला वाय म्हणा, याला वाय याला एक्स म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यावर डिपेंड आहे ते. कॉस इनवर्स √3/2 बरोबर वाय, दॅट इज कॉस वाय बरोबर √3/2. कॉस वाय बरोबर किती √3/2. देअरफॉर वाय मस्ट बी इक्वल टू. आता √3/2ची किंमत कोणाची आहे तुमची π/6 डिग्रीची. आता तुम्हाला काहीच करायचं नाही, डायरेक्ट LHS घ्यायचं. अशा गणितात LHS घेतल्यानंतर कॉस इनवर्स √3/2
प्लस 2 टाईम साईन इनवर्स √3/2. पहिला प्रश्न विचारा, याला एक्स आणि याला वाय कशाला म्हणतात? डायरेक्ट सांगा कॉस इनवर्स √3/2 ची किंमत किती आहे तुमची? π/6. 2 टाईम साईन इनवर्स √3/2 किती तुमचा? π/3. उत्तर किती आलं तुमचं? π/6 प्लस 2π/3. डिनॉमिनेटर सारखा नाही आहे, याला तुम्ही काय करा, 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड करा. इथं किती आलेलं पहा, इथं π/6 प्लस 2π/3 आलेलं आहे. तर प्रूफमध्ये थोडं लक्ष द्या. ही किंमत तुमची π/3 ची आहे, ही किंमत तुमची π/6 ची आहे. π/6 प्लस 2π/3 आलेला असेल, तुमचं उत्तर काय दिलेलं आहे तिच्यावर डिपेंड आहे. शो दॅट म्हणजे इथं 5π/6 आहे, म्हणून मला थोडं रॉंग वाटलं, पण तुम्ही करेक्ट आहे. आता काय करायचं पहा, इथं तुम्ही π/6 केलेलं आहे, प्लस इथं किती मल्टिप्लाय करसान तुम्ही? इथं 2 बरोबर आहे का? बरोबर, 2 मल्टिप्लाय करा, इथं 4 येईल, इथं 6 येईल. याचं उत्तर येईल 5π/6. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. रिक्वायर्ड आन्सर. या गणितात तर काहीच करायचं नाही. हे जे अननोन अँगल्स असतात त्या गणितामध्ये XY यूज करतात, जे स्टँडर्ड अँगल असतात त्यामध्ये XY यूज करायचं नाही. LHS घ्यायच्या, डायरेक्ट किमती घ्यायच्या, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. प्रॉब्लेम नंबर तुम्ही एकदा बोर्डवर 33 आणि 34 पाहून घ्या. 33 मध्ये तुमचे अननोन अँगल आहे साईन इनवर्स 1/3, साईन इनवर्स 2√2/3, याला एक्स याला वाय म्हटलं. प्रॉब्लेम नंबर 33 मध्ये वेगवेगळे अँगल आहे, 34 मध्ये स्टँडर्ड अँगल आहे. तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चालते. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 35 एकदा आपल्याला रीड करायचं आहे. शो दॅट 2 टाईम कॉट इनवर्स 3/2 प्लस सेक इनवर्स 13/12 इज इक्वल टू π/2. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये थोडं ऑड टर्म आलेलं आहे सर्वच्या सर्व. म्हणजे आपण काय करणार या प्रॉब्लेममध्ये, कॉटवरून टॅन तयार करणार. क्लिअर, पहिली कंडिशन क्लिअर झाली. आपण कॉटवरून टॅन करणार, एकदम इझी कन्सेप्ट आहे. आता तुम्ही सेक इनवर्स 13/12 कडे पहा. आता सेक इनवर्स 13/12 पासून जर तुम्हाला त्या ठिकाणी टॅनच कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे त्या टर्मपासून पहिले सेकपासून तुम्हाला सेक इनवर्सपासून सेक तयार करणं पडेल, त्या सेकपासून तुम्हाला कॉस तयार करणं पडेल, कॉसपासून तुम्हाला साईन करणं पडेल, मग साईनपासून तुम्हाला टॅन करणं पडेल, आणि मग दोन्ही प्रॉब्लेममध्ये टॅन आल्यावर टॅनच्या प्रॉपर्टीनं दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करणं पडेल. म्हणजे प्रॉब्लेम आल्याबरोबर आपल्याबरोबर पूर्ण प्री प्लॅनिंग पाहिजे, मला प्रॉब्लेममध्ये कसं सॉल्व्ह करायचं आहे. मग आता माझी जो प्री प्लॅनिंग तयार झालेली आहे, मी कॉटपासून टॅन तयार करणार, सेक इनवर्सपासून सेक तयार करणार, सेकपासून कॉस तयार करणार, कॉसपासून मी साईन तयार करणार, त्याच्यापासून टॅन तयार करणार, मग टॅनच्या प्रॉपर्ट्या घेणार, मग π/2 आणणार. पहा, या गणितामध्ये तुम्ही काय करून राहिलेले, एक एक टर्म सिम्प्लिफाईड करून राहिलेले. लेट तुमचा जो कॉट इनवर्स 3/2 आहे, याला तुम्ही डायरेक्ट टॅन इनवर्स 2/3 असं लिहू शकता. याचं रिझन सांगण्याची गरजच नाही माझ्याजवळ. कॉट इनवर्स एक्स जर असेल किंवा कॉट इनवर्स 1/x असेल, त्याला मी डायरेक्ट टॅन इनवर्स एक्स असं रिप्रेझेंट करू शकतो. म्हणून कॉट इनवर्स 3/2ला मी टॅन इनवर्स 2/3 लिहिलं, म्हणजे माझी पहिली टर्म तयार झाली. दुसऱ्या टर्ममध्ये काय तयार झालं पहा, सेक इनवर्स 13/12 बरोबर एक्स. एकदा प्रॉब्लेम चेक करा, हाच असेल तर समोर जा. मग आता इथं कोण आलं माझं, 13/12 आलं. म्हणजे हा इम्प्लाइज दॅट काय करतो माझं, कॉस एक्स मस्ट बी इक्वल टू 13/12, सॉरी सेक एक्स मस्ट बी इक्वल टू 13/12. मग आता सेक एक्सची किंमत जर माझी 13/12 आलेली असेल, तर मी कॉस एक्सला रेसिप्रोकल घेऊन 12/13 घेऊ शकतो, आणि या कॉस एक्सवरून माझा साईन स्क्वेअर एक्स तयार होऊ शकतो. 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स 1 मायनस 144 अपॉन 169. 12चा स्क्वेअर येईल तुमचा 144, 13चा स्क्वेअर येईल तुमचा 169. दोघांचा डिनॉमिनेटर सारखा नाही, चला क्रॉस मल्टिप्लाइड करा. क्रॉस मल्टिप्लाइड करा म्हणजे काय करा, 169 मायनस 144 अपॉन 169. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय तयार झाला पहा, 25 अपॉन 169. दॅट इज साइन एक्स मस्ट बी इक्वल टू 5/13. ॲक्च्युअल प्लस मायनस येते, आपण या ठिकाणी निगेटिव्ह टर्म घेणार आणि पॉझिटिव्ह टर्म घेतली आपण. साइन एक्स मस्ट बी इक्वल टू 5/13. इथं पहा, याच्यावरून आपण निगेटिव्ह टर्म घेतली ना, हा बी पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपण साइन एक्स पॉझिटिव्ह घेतला, कॉस एक्स पॉझिटिव्ह घेतला. आता कमी काय करणार आहे पहा, याच्यावरून टॅन एक्स तयार करणार आहे. टॅन एक्स म्हणजे कोण असेल तुमचा, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस साइन एक्स 5/13. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस एक्स
12 by 13. 13 get cancel. That is tan x must be equal to 5 by 12 and x is equal to tan inverse 5 by 12. म्हणजे माझ्या प्रॉब्लेममध्ये आता मी सेक आणि टॅनच्या किमती डेव्हलप केलेल्या आहे. एक्स बरोबर टॅन इनवर्स 5 बाय 12 आणि सेक इनवर्स 13 बाय 12 बरोबर एक्स. याला जर मी ए इक्वेशन म्हटलं, याला जर मी बी इक्वेशन म्हटलं, तर माझ्या मनात असा विचार आला, फॉर्म इक्वेशन ए आणि बी वरून नवीन रिप्रेझेंटेशन तयार झालं. नवीन रिप्रेझेंटेशन तयार झालं म्हणजे काय असेल पहा, सेक इनवर्स 13 बाय 12 दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू टॅन इनवर्स मित्रांनो किती 5 बाय 12. आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट स्टेप होती. या स्टेपमध्ये आपण डायरेक्ट कॉटवरून टॅन तयार केला, सेक इनवर्सवरून सेक तयार झाला, सेकवरून कॉस तयार झाला, कॉसवरून साईन तयार झाला, त्याच्यावरून टॅन तयार झाला आणि मग इक्वेशन ए बीला इक्वेट करून आपण सेक इनवर्सच्या जागी टॅन इनवर्स आणलं. म्हणजे आता काय झालं पहा, आपल्या गणितामध्ये सरळ सरळ पूर्ण प्रॉब्लेम डेव्हलप झाला पहा. LHS बरोबर 2 टाइम कॉट इनवर्स 3 बाय 2 प्लस सेक इनवर्स 13 बाय 12. पहा असा प्रॉब्लेम ज्यावेळी डेव्हलप होतो त्यावेळेस 2 टाइम्स व्हॉट इज कॉट इनवर्स 3 बाय 2 इज नथिंग बट टॅन इनवर्स 2 बाय 3. किती आला बाळा, टॅन इनवर्स 2 बाय 3 प्लस तुमचा जो सेक इनवर्स 13 बाय 12 आहे त्याच्या जागी काय येणार तुमचा टॅन इनवर्स 5 बाय 12. आता मोठा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला, या ठिकाणी नेमकं काय करायचं. मी तुम्हाला कितीतरी वेळेस सांगितलं, याला सॉल्व करणाऱ्या 2 मेथड्स आहे. एक मेथड ही आहे तुमची बाय प्रॉपर्टी. काय सांगते तुम्हाला, बाय प्रॉपर्टी सांगते 2 टाइम टॅन इनवर्स एक्स मस्ट बी इक्वल टू टॅन इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. पहिली प्रॉपर्टी ही आहे, 2 टाइम टॅन इनवर्स एक्स असेल तर टॅन इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. नाही तर दुसरा नियम असा आहे, 2 टाइम टॅन इनवर्स एक्सला तुम्ही टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स असं घेऊन सुद्धा सॉल्व करू शकता. कोणत्याही मेथडनं घ्या, आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. मी काय करतो, प्रॉपर्टी लावून पाहतो पाही. ह्या प्रॉपर्टी लवकर येईन. इथं आलं पहा, टॅन इनवर्स 2 इंटू 2 बाय 3 अपॉन 1 मायनस 4 बाय 9. हे तुम्हाला समजलंच पाहिजे. सरांनी बाय प्रॉपर्टी काय लिहिलेलं आहे पहा. इथं प्रॉपर्टी यूज केली ही आणि या ठिकाणी तुमचं गणित लिहिलं 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं एक्सचा स्क्वेअर आलेला आहे 4 बाय 9. इथं आलेला आहे तुमचा टॅन इनवर्स 5 बाय 12. काय झालं पहा, इथं आलेलं आहे तुमचं टॅन इनवर्स 4 बाय 3 9 मायनस 4 बाय 9 प्लस टॅन इनवर्स 5 बाय 12. 2 स्टेप थोड्या शांततेने करा. टॅन इनवर्स 4 बाय 3 इंटू 9 बाय 5. हे बा 9मधून 4 गेले तुमचे 5 राहिले, 9 वरती आले. इथं आलं तुमचं टॅन इनवर्स 5 बाय 12. शांततेने पहा. इथं आलेलं आहे तुमचं 3. इथं आलेलं आहे तुमचं टॅन इनवर्स 12 बाय 5 प्लस टॅन इनवर्स 5 बाय 12. आता याला सॉल्व करण्याच्या तुमच्याजवळ 2 टेक्निक आहे. पहिली टेक्निक डबल प्रॉपर्टी यूज करून सॉल्व करा. आता पहा तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. सरांनी स्टार लिहिलेली आहे, बायझिंग द प्रॉपर्टी टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. पहिला नियम यानं सॉल्व करायचं. किंवा आता तुम्ही काय करू शकता, टॅन आणि कॉट आर रेसिप्रोकल टू इच अदर. इथं मी असं लिहिलं चालते का पहा, कॉट इनवर्स 5 बाय 12. या टर्मला सरांनी लिहिलेलं आहे कॉट इनवर्स 5 बाय 12. याचं कारण तुमच्याजवळ माहीत असेल तर सांगा. तुमचा जो टॅन इनवर्स 1 बाय एक्स आहे याचं उत्तर असते तुमचं कॉट इनवर्स एक्स. आणि इथं आलेलं आहे तुमचं टॅन इनवर्स 5 बाय 12. डबल तुमचा फॉर्म्युला आलेला आहे. कोणचा फॉर्म्युला आहे पहा, कॉट इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स बरोबर 5 बाय 2. that is tan inverse plus cot inverse must be equal to pi by 2. that is LHS must be equal to RHS. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये LHS आणि RHS दोन्हीच्या दोन्ही सारखे आलेले. पहा काय जबरदस्त प्रॉब्लेम होता. सुरुवात एकदम डिफिकल्ट होती.
पण उत्तर एकदम सोप्या पद्धतीने काढता आलं. फक्त आपल्याला डिस्कशन करता आलं पाहिजे होतं. रिकॅपमध्ये पहा, या क्वाटवरून टॅन काढणे, सेक इन्व्हर्सपासून सेक काढणे, सेकपासून कॉस काढणे, कॉसपासून साईन काढणे, साईनपासून टॅन काढणे, इक्वेशन ए आणि बी इक्वेट करणे, LHSला घेणे, दोन्ही किमती पुट करणे. इथून दोन रस्ते तयार होतात, एक बाय युजिंग प्रॉपर्टी, एक अनादर मेथड. इथं या स्टार जो दोन रस्ते तयार होतात, डबल प्रॉपर्टी किंवा टॅनचं कन्व्हर्शन क्वाटमध्ये, आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व. LHS मस्ट बी इक्वल टू RHS. मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 36 मध्ये तुम्हाला एक मल्टिपल चॉईस विचारलेलं आहे पहा. आणि ते मल्टिपल चॉईस तुम्हाला एका आनंदानं सॉल्व करायचं आहे. त्याचं येणारं उत्तर काय आहे ते तुम्हाला पहा. एक लक्षात ठेवा, हे तुम्हाला मल्टिपल चॉईस ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस तुम्ही एक काम करा, आतल्या टर्म तयार करा. टॅन इन्व्हर्स 1/3 प्लस टॅन इन्व्हर्स 1/2 याची व्हॅल्यू प्रॉपर्टीनं डिटरमाइन करा. This value can be determined by property. Which property? माझ्यासोबत मनातल्या मनात म्हणा बरं. tan inverse x plus tan inverse y must be equal to tan inverse x plus y upon 1 minus xy. मुलं म्हटले सर या ठिकाणी आपण प्रॉपर्टी थोडी रॉंग करून राहिलेलो आहे. पाय काय घेतलं नाही, 1/3 1/2चं मल्टिप्लाय हे लेस दॅन 1 असल्यामुळे आपण पाय घेणार नाही. ग्रेटर दॅन 1 असलं तर आपण पाय घेतो. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, बाय प्रॉपर्टी. काय आलं मित्रांनो, बाय प्रॉपर्टी. कोणची प्रॉपर्टी तयार झाली, टॅन इन्व्हर्स 1/3 टॅन इन्व्हर्स 1/2 मस्ट बी इक्वल टू, बोला, टॅन इन्व्हर्स x प्लस वाय 1/3 प्लस 1/2 1 मायनस 1/3 इंटू 1/2. बरोबर आहे. म्हणजे काय तयार झालं तुमचं, टॅन इन्व्हर्स 2 प्लस 3/6 6 मायनस 1/6. कॅल्क्युलेशन शांततेने करा. 6ला 6 गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे तुमचं टॅन इन्व्हर्स. पहा मित्रांनो काय आलेलं आहे या ठिकाणी, टॅन इन्व्हर्स 2 प्लस 3, इथं 1/3 1/2 आला. 2 प्लस 3/6 6 मायनस 1/6 6 गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे 5, इथं आलेलं आहे 5, म्हणजे इथं आलेलं आहे टॅन इन्व्हर्स 1. म्हणजे टॅन इन्व्हर्स 1 मस्ट बी इक्वल टू π/4. म्हणजेच काय आलं पहा, टॅन इन्व्हर्स 1/3 प्लस टॅन इन्व्हर्स 1/2 दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू π/4. शोधात थोडी आलेलं आहे. आता काय करायचं पहा, देअरफॉर इथं आलेलं आहे कॉस इन ब्रॅकेट टॅन इन्व्हर्स 1/3 प्लस टॅन इन्व्हर्स 1/2 कॉस जसाच्या तसा. याची व्हॅल्यू किती आलेली आहे, π/4. आणि कॉस π/4 किती असतो, 1/√2. म्हणजे ऑप्शन ABCD मधलं कोणचं ऑप्शन आलं, ए. पहा असं कधी कधी काय करतात, वेगळा प्रॉब्लेम टाकतात. म्हणजे आपल्याला इथं शोधाटचं गणित होतं त्याच्याऐवजी त्यानं कॉसच्या समोर टाकलं आणि गणित तयार झालं. या कॉसच्या समोर तुम्हाला टॅन टाकू शकतो, हे जसंच्या तसं करू शकतो तुम्हाला. बरोबर आहे. याच्यासमोर साईन टाकू शकतो, हे बाकी जसंच्या तसं येते. इथं साईन किंवा सेक कोणची टर्म टाकली तर प्रॉब्लेम तयार होतात. अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर तुम्ही 35 36 शिकले. आता आपले फक्त 2च प्रॉब्लेम बाकी आहे. त्या 2 प्रॉब्लेममध्ये डिस्कशन करू आणि आता आपण नवीन टॉपिकचा विचार या ठिकाणी करू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.